वेलकम टू द ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ अभिनव सायन्स अकॅडमी. लास्ट व्हिडिओमध्ये आपण फक्त फ्री बॉडी डायग्राम काढणं त्याचे रूल्स बघितले होते, त्याबद्दल थोड्या काही केसेसची थेअरी डिस्कस केली होती आणि त्याच रिलेटेड 2 ते 3 न्यूमेरिकल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सुरू करूया. हा क्वेश्चन आहे, काय सांगतोय, एक बॉक्स आहे ज्याचा मास 5 kg, तो या सरफेसवरती इन्क्लाइंड सरफेस जो 30 डिग्री हॉरिझॉन्टल सोबत इन्क्लाइंड आहे त्याच्यावर त्याला 30 न्यूटन एवढ्या टेन्शनने दोरीचा वापर करून त्याला वरती पुल करतोय, आपण वरती ओढतोय त्याला, आणि याचा अपवर्ड डायरेक्शनमध्ये म्हणजे या डायरेक्शनमध्ये किती ॲक्सेलरेशन असेल असा क्वेश्चन विचारलेला आहे. अँगल दिला 30 डिग्री, जी ची व्हॅल्यू घ्यायची आहे 10. सो एफबीडी आपण इथंच ड्रॉ करूया, सेपरेट डायग्राम ड्रॉ करत बसायचं नाहीये. सो डाऊनवर्ड असणार mg, एक कंपोनंट इकडे असेल mg cos 30 आणि एक या डायरेक्शनमध्ये असेल जो आहे mg sin 30, तो ऑलरेडी दिलेला आहे. दुसरा असेल नॉर्मल रिॲक्शन जे सरफेसला परपेंडिक्युलर. इथून विचार केला ब्लॉक या प्रकारे जंप करत नाही, याचा अर्थ तो नॉर्मल रिॲक्शन आणि त्याचा अपोजिट कंपोनंट mg cos 30 एकमेकांना बॅलन्स करताय. सो नॉर्मल रिॲक्शन असणार mg cos 30. नॉर्मल रिॲक्शन विल बी इक्वल टू mg cos 30 डिग्री. cos 30 डिग्री व्हॅल्यू ठेवूया आता. n इज इक्वल्स टू 5 इंटू जी ची व्हॅल्यू 10 घ्यायची आहे, cos 30 ची व्हॅल्यू √3/2. सो हे 2 1 जा 1, 2 5 जा 10, 5 5 जा 25. सो द व्हॅल्यू फॉर नॉर्मल रिॲक्शन विल बी 25√3 न्यूटन. सो हे नॉर्मल रिॲक्शनची व्हॅल्यू आली. इथे विचारली नव्हती बट तरी कॅल्क्युलेट केली. आता जो ब्लॉक मूव्ह करतोय तो कोणत्या फोर्समुळे मूव्ह करतोय? एकट्या 30 न्यूटनमुळे मूव्ह करतोय का? तर नाही. 30 न्यूटन आणि त्याच्या अपोजिट ऍक्ट होणारा वेटचा हा कंपोनंट mg sin 30, ह्या दोघांचा जो रिझल्टंट असेल त्या फोर्समुळे हा ब्लॉक वरती मूव्ह करतोय. सो इथं जे आपण मास इंटू ॲक्सेलरेशन घेणार, हे नीट लक्ष द्या. सेकंड इक्वेशन लिहिता येणं खूप गरजेचं आहे की मास इंटू ॲक्सेलरेशन नेमकं काय लिहायचं. मास इंटू ॲक्सेलरेशन एकटा 30 न्यूटन नाही लिहायचा, एकटा mg sin 30 नाही लिहायचा, तर ह्या दोघांचा रिझल्टंट. मग रिझल्टंट कसा लिहिणार? कोणत्या फोर्समधून कोणाला मायनस करणार? तर जिकडे ब्लॉक मूव्ह करतोय तो फोर्स आधी घ्यायचा. हो, ब्लॉक वरती मूव्ह करतोय याचा अर्थ 30 न्यूटन टेन्शन आधी असणार, त्यातून सबट्रॅक्ट करावं लागेल त्याच्या अपोजिंग फोर्स म्हणजे असणार mg sin 30, आणि ह्या दोघांचा रिझल्टंट म्हणजेच हे सबट्रॅक्शन. ह्या सबट्रॅक्शनची व्हॅल्यू कशाला इक्वल असणार? मास ऑफ दी ब्लॉक आणि ॲक्सेलरेशन ऑफ दी ब्लॉक. सो इथं व्हॅल्यू ठेवायचे, कॅल्क्युलेट करायचंय. मास किती आहे आपल्याला माहिती आहे. आधी ॲक्सेलरेशनसाठी इक्वेशन बनवून घेऊ. 30/m मायनस g sin 30. का बरं? इथं m जे आहे दोघांना डिवाइड केलं, m कॅन्सल होणार, तरी लिहितो इथं m डिवाइड बाय m विल गेट कॅन्सल आउट. सो व्हॅल्यू ऑफ m मास इज गिवन ॲज 5 किलोग्रॅम. सो 30/5 मायनस व्हॅल्यू ऑफ g वी कॅन टेक 10 कारण सांगितलेली त्यांनी तशी व्हॅल्यू, आणि sin 30 व्हॅल्यू ऑफ sin 30 इज 1 डिवाइड बाय 2. सो द कॅल्क्युलेशन विल बी 5 1 जा 1, 5 6 जा 30, 2 1 जा 1, 2 5 जा 10. सो 6 मायनस 5. आता हे सगळ्यांना येत असेल, सो हे होमवर्कसाठी ठेवू शकतो आपण, नको डायरेक्ट सबट्रॅक्शन करायचे. इट विल बी 1. ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट केलंय, सो युनिट विल बी मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता इथं नीट लक्ष द्यायचं, या क्वेश्चनमध्ये ब्लॉकचं मास होतं किलोग्रॅममध्ये जे SI मध्येच आहे. त्यानंतर जी ची व्हॅल्यू घ्यायची मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये, ते पण SI सिस्टीममध्ये आहे. टेन्शनची व्हॅल्यू 30 न्यूटन दिली आहे, ते पण SI मध्ये आहे. सो इथं आपल्याला युनिट कन्व्हर्जनची गरज पडलेली नाहीये. सो आन्सर विल बी 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर, ऑप्शन डी. सो लेट्स डिस्कस द नेक्स्ट क्वेश्चन. अ हॉरिझॉन्टल फोर्स 10 न्यूटन डायग्राममध्ये पाहू शकता इज अप्लाइड टू अ ब्लॉक ए, ज्याचं मास 2 kg होतं, आणि ए ब्लॉक हा बी ला कॉन्टॅक्टमध्ये आहे, बीचं मास आहे 3 kg. विचारले काय आपल्याला? द फोर्स एक्झर्टेड बाय ब्लॉक ए ऑन ब्लॉक बी इज, म्हणजे या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे इथला सरफेस जो आहे ना दोघांच्या मधला, हा सरफेस वरती ए कडून बी कडे किती नॉर्मल रिॲक्शन ऍक्ट होत आहे ते विचारलेलं आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण काढणार ॲक्सेलरेशन ऑफ द सिस्टीम. या कंबाईन टाईपच्या बॉडीसाठी आपण काय कॅल्क्युलेट करणार? पहिल्यांदा ॲक्सेलरेशन ऑफ द सिस्टीम. सो ॲक्सेलरेशन ऑफ द सिस्टीम म्हणजेच काय, कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं? ॲक्सेलरेशन ऑफ द सिस्टीम
फोर्सचा फॉर्म्युला काय होता? मास इंटू ॲक्सलरेशन. मग ज्यावेळेस आपण सिस्टीमचं ॲक्सलरेशन काढतोय तर होल सिस्टीमवरती ऍक्ट होणारा एक्सटर्नल फोर्स घेणार आणि होल सिस्टीमचं मास घेणार. सो हे सिस्टीम म्हणजे दोन्ही ब्लॉक एकत्र आहेत. ह्या दोन्ही ब्लॉकला आपण एक सिस्टीम समजणार. ह्या सिस्टीमवरती एक्सटर्नल फोर्स जो ऍक्ट होतोय बाहेरून तो आहे 10 न्यूटन. सो इथं आपण लिहिणार एक्सटर्नल फोर्स अपॉन टोटल मास. हा फॉर्म्युला नंतर लिहिणार नाहीये, सिंपल फॉर्म्युला एकदा लिहिलाय बस झालं. सो ॲक्सलरेशन ऑफ द सिस्टीम जर विचार केला, एक्सटर्नल फोर्स किती ऍक्ट होते बाळांनो? 10 न्यूटन. आणि टोटल मास जर बघितलात तर मास ऑफ ए प्लस मास ऑफ बी 2 + 3 इट विल बी 5. सो द ॲक्सलरेशन ऑफ द सिस्टीम इज 2 मीटर/सेकंड². हे आलं पूर्ण सिस्टीमचं ॲक्सलरेशन. आता आपल्या मगाच्या रूल प्रमाणे जे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्ट्रॅटेजी होत्या त्या आता अप्लाय करायच्यात. काय की ज्या ऑब्जेक्टसाठी आपल्याला सगळे फोर्सेस अथवा लॉज अप्लाय करायचे तो ऑब्जेक्ट सेपरेट त्याची एफबीडी काढणं. सो क्वेश्चन बघा नीट काय सांगितलंय, फोर्स एक्झर्टेड बाय ब्लॉक ए ऑन ब्लॉक बी. म्हणजे बी साठी जर आपण एफबीडी काढली सुरुवातीला, की बी साठी जर एफबीडी काढली, डाऊनवर्ड असणार वेट जे आहे मास ऑफ दी ब्लॉक 3 आहे. सो 3 × g. अपवर्ड असणार सर ह्या ग्राउंड सरफेसमुळे ऍक्ट होणार नॉर्मल रिॲक्शन ज्याला नाव देऊ NB. सफिक्सला बी लिहू शकतो आपण, N सफिक्सला बी, नॉर्मल रिॲक्शन ऑन बी. आणि दुसरा एकमेव फोर्स आहे बी वरती ऍक्ट होणारा ज्याच्यामुळे बी पुढे मूव्ह होऊ शकतो, हा 10 न्यूटन डायरेक्टली फक्त ए वरती ऍक्ट होतोय, बी वरती ऍक्ट होत नाही. सो बी वरती आपण 10 न्यूटन नाही रिप्रेझेंट करायचा, ए कडून बी कडे ऍक्ट होणारा फोर्स रिप्रेझेंट करायचा आहे जो असेल या डायरेक्शनला ब्लॉक मूव्ह करतोय. सपोज त्याला आपण नाव दिलं नॉर्मल रिॲक्शन N. हे नॉर्मल रिॲक्शन N काय आहे? द रिॲक्शन ऑर फोर्स ऍक्टिंग ड्यू टू ए ऑन बी. तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. परंतु NB ची व्हॅल्यू आपण डायरेक्टली काढू शकतो बॅलन्स करून 3G ला. N ची व्हॅल्यू तेच विचारलेलं आहे, एवढ्या डायग्राम मधून ती व्हॅल्यू आपल्याला मिळणार नाही. सो अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये आपण काय करणार, पहिल्यांदा याची पण एफबीडी ड्रॉ करून घेऊ. मग आता ए या ब्लॉकची जर एफबीडी आपण काढली तर ए साठी पण व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होणार मास ऑफ दी ए विच इज 2 किलोग्रॅम आणि त्याला मल्टिप्लाय G म्हणजे mg. अपवर्ड डायरेक्शन मध्ये नॉर्मल रिॲक्शन ऑन ब्लॉक ए ड्यू टू द सरफेस. आणि जेवढे नॉर्मल रिॲक्शन हे पॉईंट ऑफ सरफेसचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टचा जर विचार केला आपण, जेवढा फोर्स किंवा जेवढी नॉर्मल रिॲक्शन ए ब्लॉक कडून बी ला ऍक्ट होते तेवढीच बी कडून ए ला ऍक्ट होते, फक्त डायरेक्शन ऑपोजिट असणार. म्हणजे या डायरेक्शन मध्ये आपण घेणार नॉर्मल रिॲक्शन N. हे N आणि हे N हे दोन्ही एकच आहेत, फक्त डायरेक्शन ऑपोजिट आहेत. याचा अर्थ काय, तर इथं जे N दाखवले ए वरती ऍक्ट होणारी ती रिॲक्शन आहे बी मुळे ए वरती ऍक्ट होते आणि इथं दाखवलेली ए पासून बी कडे ऍक्ट होते. आणि ए वरती अजून एक एक्सटर्नल फोर्स जो आहे 10 न्यूटन तो इकडे ऍक्ट होतोय. सो हे 10 न्यूटन. पुन्हा एकदा इक्वेशन बॅलन्सिंग कंडिशनचा विचार केला तर नॉर्मल रिॲक्शन ए आणि 2 × g हे एकमेकांना बॅलन्स करतात, कारण ब्लॉक हा व्हर्टिकली अप किंवा डाऊन मूव्ह करत नाहीये. त्यामुळे आपण डायरेक्टली काय लिहिणार, तर आता ए चा जर विचार केला, ए ब्लॉक इकडे मूव्ह करतोय विथ ॲक्सलरेशन ए. त्याची व्हॅल्यू आपण इथं काढलेली आहे, ए ची व्हॅल्यू 2 मीटर/सेकंड. मग ब्लॉक मूव्ह कुठे करतोय, राईट साईडला. सो या इक्वेशनचा विचार करायची गरज नाहीये या क्वेश्चनसाठी तरी, कारण हे दोघे एकमेकांना बॅलन्स करतात आणि आपल्याला नॉर्मल रिॲक्शन ड्यू टू सरफेस विचारलंच नाहीये. मग फक्त विचारले ॲक्सलरेशन दिलेलं आहे, ह्या यांची किंमत विचारली. सो आपण फक्त हॉरिझॉन्टल डायरेक्शन मधलं इक्वेशन लिहिणार. ब्लॉक हॉरिझॉन्टली मूव्ह करतोय याचा अर्थ जो हॉरिझॉन्टल फोर्स ऍक्ट होतोय 10 न्यूटन त्याची व्हॅल्यू ह्या नॉर्मल रिॲक्शन पेक्षा नक्कीच जास्त असेल, म्हणून ब्लॉक इकडे मूव्ह करतोय. त्यामुळे 10 - N हेच असणार या एका ब्लॉकचं मास जे आहे 2 आणि ॲक्सलरेशन ऑफ दी ब्लॉक जे सिस्टीमचं ॲक्सलरेशन आहे. पूर्ण सिस्टीम ज्या ॲक्सलरेशनने मूव्ह करते त्याच ॲक्सलरेशनने हा ब्लॉक ए सुद्धा मूव्ह करतोय. यस, त्यामुळे आपण इथे लिहिणार मास इंटू ॲक्सलरेशन, परंतु बोलतोय फक्त ए बद्दल, त्यामुळे मास घ्यायचं फक्त ए साठी आणि ॲक्सलरेशन घ्यायचं सिस्टीम साठीचं. सो 2a इज इक्वल टू 10 - N. आपल्याला N कॅल्क्युलेट करायचं आहे. सो N इकडे ठेवा, 10 हे +2a इकडे येऊन येणार -2a. पुढे काय लिहिणार, 10 - 2 इंटू ॲक्सलरेशन किती आलं होतं बाळांनो, तर 2 आलं होतं. सो 10 - 4 नॉर्मल रिॲक्शनची व्हॅल्यू आपल्याला मिळणार 6 न्यूटन. आणि हेच नॉर्मल रिॲक्शन जेवढी बी ब्लॉक कडून ए कडे ऍक्ट होते तेवढीच ए ब्लॉक कडून
बी कडे ऍक्ट होणार. सो अशा टाईपचे क्वेश्चन, हा क्वेश्चन कळला असेल तर पुन्हा पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. इन द डायग्राम आहे, दिसते आपल्याला डायग्राम, यस. द नॉर्मल रिॲक्शन फोर्स बिटवीन 2 kg अँड 1 kg म्हणजे इथला इज कन्सिडर सरफेस टू बी स्मूथ गिविंग. तर एक काम करूया, इथं या डायग्राम मध्ये क्वेश्चन ऍक्च्युअल मध्ये असा आहे की या ठिकाणी जो 18 न्यूटन फोर्स ऍक्ट होतोय तो डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होतोय आणि 60 न्यूटन जो फोर्स ऍक्ट होतो तो अपवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होतोय. आणि आता प्रत्येक ब्लॉकची एकेकाची एफबीडी काढत आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. काय कॅल्क्युलेट करायचं वेळानं आपल्याला, तर नॉर्मल रिॲक्शन काढायची आहे, बट कुठली, सरफेस कडून ऍक्ट होणारी नाही. 2 kg आणि 1 kg यांच्या मधली नॉर्मल रिॲक्शन काढायची आहे. पण प्रॉब्लेम तोच आहे की इथं वेट जे आहे ते सगळ्यावरती ऍक्ट होतंय. आधी टोटल आपला सिस्टीमचं ऍक्सलरेशन काढावं लागेल, जसं यापूर्वीचा क्वेश्चन बघितला अगदी त्यालाच मिळता जुळता. फक्त फरक काय आहे तर याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये ब्लॉक 2च होते, हॉरिझॉन्टल सरफेसवरती ठेवले होते. इथं ब्लॉक 3 आहेत, इनक्लाइंड सरफेसवर ठेवलेत. सो सुरू करूया. बघू आता टोटल सिस्टीमचा जर विचार केला, ॲक्सलरेशन ऑफ द सिस्टीम ए इज इक्वल्स टू काय असणार ॲक्सलरेशन ऑफ द सिस्टीम, तर टोटल सिस्टीमवरती ऍक्ट होणारा नेट फोर्स. नेट फोर्स ब्लॉक हे पूर्ण सिस्टीम एकतर अपवर्ड मूव्ह करेल अथवा डाऊनवर्ड मूव्ह करेल. त्यासाठी आपण होल सिस्टीमची एक सेपरेट एफबीडी काढूया. जे एफबीडी आपण असणार काय काढणार तर 3 + 2 + 1 म्हणजे 3 आणि 2 5 आणि 1 6 किलोग्रॅम. हे पूर्ण सिस्टीमचं मास आपण याला एकच सिस्टीम एकच पार्टिकल कन्सिडर करू. डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असणार 6 × g म्हणजे 60 येईल पुढे. अपवर्ड डायरेक्शन मध्ये असणार एकच नॉर्मल रिॲक्शन, हा अँगल असणार जो थीटा आहे तोच. इकडला कंपोनंट असणार mg किंवा m म्हणजे टोटल सिस्टीमचा मास जे आहे 6 × g cos 30. ओके, आणि इकडे असणार काय असेल बाळांनो इकडे डाऊनवर्ड डायरेक्शनला तर 6 × g sin 30. पुन्हा एकदा हा जो F1 आहे 60 न्यूटन तो अपवर्ड ऍक्ट होतोय. जरी इथं पॉइंट ऑफ ऍक्शन असेल तर डायग्राम मध्ये एफबीडी मध्ये ड्रॉ करताना तो कोणीकडे ऍक्ट होतं ते महत्वाचं आहे. सो अपवर्ड दाखवणार आपण F1 ज्याची व्हॅल्यू 60 न्यूटन आहे आणि डाऊनवर्ड दाखवणार आपण 18 किंवा त्याला म्हणूया F2. डाऊनवर्ड काय रिप्रेझेंट करणार F2 जो इकडे ऍक्ट होतोय. आणि हे नॉर्मल रिॲक्शन, आता हे नॉर्मल रिॲक्शन आणि हे 6g cos 30 एकमेकांना बॅलन्स करतील, सो त्याचा विचार करायची गरज नाहीये. मग विचार कोणाचा करणार, ब्लॉक एकतर खाली मूव्ह करेल अथवा वरती मूव्ह करेल. सो त्यासाठी आधी आपण या 6g ची व्हॅल्यू काढून घेऊ. किती येते 6 × 10 इट विल बी 60 आणि sin 30 म्हणजे टोटल किती येणार बाळांनो हे 30 न्यूटन. F2 ची व्हॅल्यू किती आहे 18 न्यूटन आणि अपवर्ड फोर्स F1 ची व्हॅल्यू किती आहे 60 न्यूटन. इथून बघू शकता अपवर्ड फोर्स हा 60 न्यूटन ऍक्ट होतोय, डाऊनवर्ड फोर्स 18 + 30 इट विल बी 48. सो डाऊनवर्ड फोर्स जो आहे तो टोटल डाऊनवर्ड फोर्स 48 न्यूटन ऍक्ट होतोय, अपवर्ड फोर्स ऍक्ट होतो टोटल 60 न्यूटन. ऑब्विसली ब्लॉक कुठे मूव्ह करेल, पुन्हा एकदा अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह करेल. ही इन्फॉर्मेशन दिली नव्हती म्हणून हा विचार करावा लागला. जर ते सांगितलं असतं की ब्लॉक वरती मूव्ह करतोय तर आपण डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकलो असतो. हे जर कळलं असेल, एवढं समजलं की एक डाऊन आहे टोटल नेट फोर्स डाऊनवर्ड ऍक्ट व्हायला, डाऊनवर्ड म्हणजे व्हर्टिकल डाऊनवर्ड नाही, अलॉंग द सरफेस डाऊनवर्ड जो आहे 48 न्यूटन, जो अलॉंग द सरफेस अपवर्ड ऍक्ट होतो तो आहे नेट फोर्स 60 न्यूटन. आणि या दोघांचा रिझल्टंट मिळेल तोच ह्या पूर्ण सिस्टीमला कुठेतरी मूव्ह करणार आहे. कुठे मूव्ह करावं लागेल सिस्टीमला, अलॉंग द सरफेस अपवर्ड मूव्ह करावं लागेल. यस, म्हणजे पूर्ण सिस्टीमचं ऍक्सलरेशन इकडे असणार. आणि या ए ची व्हॅल्यू काढायची असेल तर काय काय फॉर्म्युला सांगितला होता, नेट फोर्स अपॉन टोटल मास. नेट फोर्सचा जर विचार केला तर या डायग्राम मध्ये बघू शकता नेट फोर्स अपवर्ड 60 डाऊनवर्ड आहे 48. सो आपण लिहिणार 60 - 48 डिवाइड बाय टोटल मास 6 kg. सो 60 - 48 विल बी 12 अपॉन 6. अगेन ॲक्सलरेशन इज 2 मीटर/सेकंड². जर ॲक्सलरेशन 2 मीटर/सेकंड² पूर्ण सिस्टीमचं आहे, परंतु त्याच ॲक्सलरेशनने तिन्ही पण ब्लॉक मूव्ह करतील. मग सुरुवात करूया एका ब्लॉक पासून. म्हणजे पहिल्यांदा पुन्हा सुरुवात करणार 3 kg चा ब्लॉक. सो फॉर 3 kg ब्लॉक वर्टिकली डाऊनवर्ड फोर्स ऍक्ट होतो 30
30 का लिहिलं आता इथून थोडं हळूहळू आपण डायरेक्टली कॅल्क्युलेट करायत. व्हर्टिकली डाऊनवर्ड नेहमी असतं मास इंटू ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू 10, मास आहे 3, सो 3 इंटू 10 इट विल बी 30. नंतर या सरफेसला परपेंडिक्युलर म्हणजे या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होणार नॉर्मल रिॲक्शन, ज्याची आपल्याला कॅल्क्युलेट करायची इथं गरज पडणार नाही. आणि इकडे असणार 30 cos 30 डिग्री. 30 काय तर mg आणि त्याचा कंपोनंट लिहायचा आहे, तो कॉस कंपोनंट लिहिणार mg cos 30 डिग्री, कारण अँगल दिला 30 डिग्री. तर याच्यावरती हा जो 60 न्यूटन फोर्स आहे एकट्या 3 kg वरती डायरेक्टली ऍक्ट होतोय. अपवर्ड डायरेक्शन मध्ये लिहिणार 60 न्यूटन, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असणार 30 sin 30. पुन्हा तेच हा ब्लॉक वरती मूव्ह करतोय विथ ऍक्सलरेशन a. आता n आणि हा 30 cos 30 एकमेकांना बॅलन्स करतील, सो ते इक्वेशन लिहित बसायचं नाहीये. डायरेक्ट आपण ब्लॉक कुठे मूव्ह करतोय अपवर्ड, सो अपवर्ड मूव्ह करतोय म्हणजे आपण लिहिणार 60 मायनस त्याचा अपोजिट फोर्स कोण आहे बाळांनो 30 sin 30 डिग्री. आणि हेच असणार ह्या एका ब्लॉक साठीचं मास म्हणजे 3 kg आणि ह्या ब्लॉकचं ऍक्सलरेशन, शेवटी ब्लॉकचं ऍक्सलरेशन तेच आहे जे पूर्ण सिस्टीमचं ऍक्सलरेशन आहे. तर 60 मायनस sin 30 ची व्हॅल्यू 1/2, 30 इंटू 1/2 इट विल बी 15 इज इक्वल्स टू एक फोर्स रिप्रेझेंट करायचा राहिला कोणता तर हे 3 kg आणि 2 kg यांच्यामध्ये पण कॉन्टॅक्ट आहे. सो इथं सुद्धा एक नॉर्मल रिॲक्शन होईल. तो नॉर्मल रिॲक्शन कोणता असेल 3 kg कडून 2 kg वरती ऍक्ट होतोय आणि 2 kg कडून 3 kg वरती. आपण FBD काढले 3 kgc, सो 2 किलोग्रामच्या ब्लॉक पासून डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे इकडल्या साईडला असणार तो नॉर्मल रिॲक्शन, त्याला नाव देऊ आपण N1. म्हणजे इथं इक्वेशन लिहित असताना कशा प्रकारे इक्वेशन बनेल बाळांनो तर फोर्स कोण आहे 60 मायनस डाऊनवर्ड फोर्स कोण कोण आहेत 30 sin 30 डिग्री प्लस N1 आणि ह्याला ब्रॅकेट मध्ये, कारण हे दोन फोर्स डाऊनवर्ड ऍक्ट होत आहेत 60 न्यूटन, अपवर्ड ऍक्ट होत आहे, इज इक्वल्स टू ह्या ब्लॉकचं मास जे आहे 3 आणि या ब्लॉकचं ऍक्सलरेशन a. आधी आपल्याला यातून व्हॅल्यू कशी मिळणार आहे N1 ची, कारण बाकी सगळ्या गोष्टी नोन आहेत. सो इट विल बी 60 मायनस 30 sin 30 इट विल बी 15 मायनस प्लस मायनस N1 इज इक्वल्स टू ऍक्सलरेशन आलं होतं आपलं 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 3 2 जा 6. सो याला सॉल्व केलं 60 मायनस 15 इट विल बी 45 प्लस 6 इकडे मायनस इज इक्वल्स टू N1. नॉर्मल रिॲक्शन 1 विल बी 45 मायनस 6 इट विल बी 39 न्यूटन. हे आले नॉर्मल रिॲक्शन N1 जे कुठे ऍक्ट व्हायले 2 kg कडून 3 kg वरती, 3 kg कडून 2 kg वरती. बट आपल्याला विचारले कोणती तर नॉर्मल रिॲक्शन बिटवीन 2 kg अँड 1 kg म्हणजे इथली विचारले. मग आता आपल्याला FBD ड्रॉ करावे लागेल 2 kg साठी. हे जर कळलं असेल तर थोडं जर याला पुसून टाकतो. हे आता सिस्टीमचं ऍक्सलरेशन काय लक्षात ठेवा किती आहे ते बाळांनो 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर आता 2 kg ची FBD ड्रॉ करूया. 2 kg च्या ब्लॉकचा जर विचार केला आपण तर वर्टिकली डाऊनवर्ड हे असणार 20 न्यूटन. का बरं 20? मास आहे 2 kg, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे 10, 2 10 जा 20. दुसरा जो इथून mg चा कंपोनंट इकडे ऍक्ट करेल तो असणार 20 cos 30 डिग्री, इकडे ऍक्ट करेल तो असेल 20 sin 30 डिग्री, इकडे जो ऍक्ट करेल तो असणार नॉर्मल रिॲक्शन N1 N2 N3 N1 NA NB NC. बट ह्या नॉर्मल रिॲक्शनला Nच म्हणा कारण त्याला आपण इथे विचारात घेणार नाहीये. मग विचार करूया आता आणखी कोणता फोर्स ऍक्ट होईल, कारण 18 न्यूटन 2 kg वरती डायरेक्टली ऍक्ट करत नाहीये, 6 kg वरती डायरेक्टली ऍक्ट करत नाहीये. मग या 2 kg ला सेपरेटली जर मूव्ह करायचं असेल तर कोणता फोर्स आहे तो त्याला पुढे ढकलतोय वरती ढकलतोय पुश करतोय तर तो फोर्स असणार 3 kg कडून आणि 1 kg कडून ऍक्ट होणारा नॉर्मल रिॲक्शन. मग 3 kg कडून अपवर्ड ऍक्ट होणार ज्याला आपण इथल्या नॉर्मल रिॲक्शनला नाव दिलं होतं N1, इथल्या नॉर्मल रिॲक्शनला नाव ठेवू N2. आपण नाव ठेवण्यामध्ये एक्सपर्ट आहोत. सो इथे N1 जो 3 kg कडून 2 kg वरती अपवर्ड ऍक्ट आहे आणि 1 kg कडून 2 kg वरती डाऊनवर्ड ऍक्ट, कारण जेवढ्या फोर्सने 2 kg वरती ढकलेल तेवढ्याच फोर्सने 1 kg त्याला खाली पुश करेल. सो त्यामुळे N1 कडून इकडे ऍक्ट होणारा N1 नाही सॉरी 1 kg आणि 2 kg यांच्यामधला जो
नाव देऊया N2 आणि आपल्याला विचारलं आहे 1 kg मधला फोर्स म्हणजेच आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे बाळांनो N2. पुन्हा एकदा हा ब्लॉक कुठे मूव्ह करतोय तर अपवर्ड मूव्ह करतोय. कितीचं ऍक्सेलरेशन जे सिस्टीमचं होतं तेच. सिस्टीमच्या ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू किती होती 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो हे ऍक्सेलरेशन ठेवूया A. आता इक्वेशन बनवायचे आहेत. हे नॉर्मल रिएक्शन सरफेस मध्ये ऍक्ट होणारी 20 cos 30 ला बॅलन्स करून टाकेल. हा अपवर्ड मूव्ह करतो याचा अर्थ N1 मायनस डाऊनवर्ड मूव्ह करणारे फोर्सेस कोणते कोणते आहेत 20 sin 30 डिग्री प्लस सगळ्यांचा रिझल्टंट म्हणजे ह्या ब्लॉकचं मास आणि सिस्टीम किंवा या ब्लॉकचं ऍक्सेलरेशन. आता यात N1 ची व्हॅल्यू मागची कॅल्क्युलेट केली होती जी आली होती आय थिंक 39 न्यूटन. सो इथं 39 मायनस 20 sin 30 इट विल बी 10 मायनस प्लस मायनस N2 इज अननोन इज इक्वल टू 2 into 2. सो पुढे कॅल्क्युलेट करताना 39 मायनस 10 इट विल बी 29. हे 2 into 2 4 इकडे येऊन मायनस होणार -4 इज इक्वल्स टू N2. सो व्हॅल्यू फॉर N2 विल बी 25 न्यूटन. ऑप्शन आहे का हा तर यस ऑप्शन नंबर बी आहे 25 न्यूटन. म्हणजे जर विचार केला तर ते किती आलं होतं बाळांनो 39 न्यूटन होतं. इथल्या नॉर्मलचा विचार केला तर ते किती आलं होतं 25. हा रेषा म्हणजे त्यांचे डायरेक्शन नाहीये त्या पॉइंटला ऍक्ट करतात हे सांगायला लागलोय. फक्त इथं ऍक्ट करताना 2 kg कडून 3 वरती ऍक्ट होणार 3 वरून 2 वरती ऍक्ट होणार. या ठिकाणी 2 कडून 1 कडे 1 कडून 2 कडे. या प्रकारे दोन नॉर्मल रिएक्शन काढून घेतले. आणखी काही आता अननोन विचारलं असतं तर ते पण कॅल्क्युलेट करता आलं असतं. ठीक आहे हा क्वेश्चन कळलाय तर पुढचा बघूया. ठीक आहे तर बाळांनो या व्हिडिओमध्ये आपण एवढंच डिस्कस केलंय. थोडेसे क्वेश्चन घेतलेले आहेत. आणखी काही PYQ चे क्वेश्चन पुढे येणारे एक्स्ट्रा केसेस हे आपण पुढे 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 डिस्कस करणारच आहोत. तर कंटिन्यू राहा प्रत्येक व्हिडिओ बघत राहा तर आणि तरच तू पूर्ण टॉपिकची लिंक लागेल आणि हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. तरी दॅट्स इट थांबूया इथं नंतर भेटू. थँक्यू.